नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमित्र अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अनुषंगाने आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली होती त्याचा आजचा 7वा पेपर आहे आणि त्यामध्ये जे प्रश्न विचारली गेली होती त्याची स्पष्टीकरणात्मक उत्तरे जी आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 1 पासून 80 पर्यंत जे जीएसचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर 80 ते 100 पर्यंत अंकगणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. तर यामध्ये आपण 1 ते 80 प्रश्न 1 ते 80 प्रश्न जे आहेत त्याची स्पष्टीकरणात्मक उत्तरे जे आहेत ते समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला कोणता प्रश्न विचारला गेला होता आपण या ठिकाणी बघूया. इथे बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे की ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या ॲबंडन्स इन मिलेट्स या गाण्याचे गायक कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आहेत फाल्गुनी शहा, उदित नारायण, आशा भोसले, शंकर महादेवन. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ॲबंडन्स इन मिलेट्स या गाण्याचे जे काही गायन आहे ते गौरव शहा आणि फाल्गुनी शहा यांनी केले होते आणि त्यामुळे त्यांचा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे, तर आपलं उत्तर असलं पाहिजे फाल्गुनी शहा म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणता आपल्याला विचारला होता. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटल जाहिरात धोरण 2023 रोजी जाहिरात केलेली आहेत? इलेक्ट्रॉनिक्स अँड IT मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय. तर हे डिजिटल जाहिरात धोरण 2023 जे आहे ते माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते केवळ आणि केवळ ब असायला पाहिजे. आणि ब कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला ब पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सव 2024 मध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. गुलजार, प्रसून जोशी, जावेद अख्तर, परेश रावल. तर हे सगळे कलाकार आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी जावेद अख्तर यांनी खूप साऱ्या गाण्यांना रचना दिलेली आहे, बरेच गाणे दिलेले आहेत आणि स्क्रिप्ट रायटिंगसुद्धा केलेलं आहे. तर 2024चा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि क कुठं पाहायला मिळतं, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला क पाहायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणता विचारला गेलेला आहे. यानंतर बघा, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आशिया खंडाशी, युरोप खंडाशी, ऑस्ट्रेलिया खंडाशी, आफ्रिका खंडाशी. तर हे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे ते युरोप खंडाशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे, युरोप खंडाशी. आणि युरोप म्हणजे ब कुठं पाहायला मिळतं, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच गंभीरता प्राप्त केली आहे जे नियंत्रण विखंडन साखळी प्रक्रिया सुरू झाल्याचे सूचित केले गेले आहे. असा काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. काक्रापार, आपल्याला खूप वेळेस काक्रापारवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काक्रापार प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये आहे. कुठं आहे, गुजरातमध्ये. आणि गुजरातचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्येच पाहायला मिळतं. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. युनायटेड नेशनच्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवालानुसार 2024 मध्ये भारताचा GDP विकास दर किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर 2023 मध्ये जे आहे ते होता 6.3 आणि 2024 किती आहे तर थोडासा कमी झालेला आहे 6.2. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे, 6.2%. म्हणून ऑप्शन नंबर 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या IITने अलीकडेच मोबिलिटी सिम्युलेशन लॅबची स्थापना करण्यासाठी अल्टेरची सहकार्य केले आहेत? तर अल्टेर एक अशी कंपनी आहे जे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये आहे आणि ते संपूर्ण AI जे आहे ते पुरवलं जातं. हे कुणाच्या संदर्भामध्ये किंवा कोणाचे सहकार्य केलेलं आहे, तर IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT रुड़की. तर IIT मद्राससोबत यांनी सहकार्य केलेलं आहे. तर लक्षात घ्या, तर हे AI संबंधित आहे किंवा संबंधित आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं जे कार्य आहे ते कार्य अल्टेरियरकडून केलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच इस्रोने प्रस्थापित केलेला INSAT-3 DS हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. भूस्थिर उपग्रह, संचार उपग्रह, हवामानविषयक उपग्रह, पृथ्वी निरीक्षण उपग्रह. तर हा हवामानविषयक उपग्रह आहे. त्यामुळं केवळ आणि केवळ क उत्तर आपलं बरोबर असायला पाहिजे आणि हे आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शन नंबर 2 मध्ये. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोड टू पॅरिस 2024चा चॅम्पियनिंग क्लीन स्पोर्ट्स अँड
युनिटिंग फॉर अँटी डोपिंग ही परिषद अलीकडेच कोणत्या संस्थेने आयोजित केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे नाडाने केलेली आहे. आणि याच्यामध्ये काय असतं की डोपिंगमध्ये की एखादा खेळाडू जो आहे तो अतिशय उत्तेजक पदार्थ सेवन करून तो खेळामध्ये सामील होतो, जेणेकरून त्याला एक्स्ट्राची एनर्जी मिळेल. तर अशावरती बंधन घालण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सी जी आहे ती निर्माण केली गेलेली आहे. त्यामुळे कोणत्या संस्थेने आयोजित केली होती तर हे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सी नाडाने तयार केली गेली. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे म्हणजे अ जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि अ कुठं पाहायला मिळतं तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला अ पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडेच डेंग्यू तापाच्या वाढत्या प्रकरणामुळे कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, डेंग्यू जे आहे ते कशामुळे होतो, डासांमुळे होतो. आणि जेव्हा मोठ्या मोठ्या सुनामी येत असतात, मोठ्या मोठ्या प्रकारच्या आपत्ती येत असतात, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, ओला दुष्काळ होत असतो, अशामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव जो होतो जाणवतो. आणि अशा प्रकारची परिस्थिती पेरूमध्ये निर्माण झाली होती आणि पेरूनेच आरोग्य आणीबाणी जी आहे ती घोषित केली होती. आणि म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे, ब यायला पाहिजे. आणि ब कुठं पाहायला मिळतं तर ऑप्शन नंबर 4 मध्ये ब पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकत्याच झालेल्या COP28 शिखर परिषदेत भारताने जागतिक अक्षय ऊर्जा प्रतिज्ञावरती स्वाक्षरी का केली नाही. का केली नाही? विकासाची चिंता होती, संशोधनाचा अभाव होता, राजकीय मतभेद होता का तांत्रिक मर्यादा होत्या. केवळ आणि केवळ विकासाची चिंता होती. काय होती बरं? विकासाची चिंता होती. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे, फक्त अ म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा नेक्स्ट बघा. जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहिमेची थीम काय होती. पाण्याचे मूल्य, त्यानंतर जलशक्ती से विकास, नारी शक्ती से जलशक्ती, पिण्याच्या पाण्यासाठी स्रोत, शाश्वतता. तर काय आला पाहिजे, नारी शक्ती से जलशक्ती. नारी शब्द काय बरं, तर घरातलं संपूर्ण पाणी भरण्यासाठी घरातल्या महिला जे आहे ते महत्त्वाचं कार्य पार पडत असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नॉक्टिस ज्वालामुखी हा नुकताच सापडलेला मोठा ज्वालामुखी असून खालीलपैकी कोणत्या ग्रहावरती तो आढळलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हा मंगळावरती आढळलेला आहे. कुठं आढळलेला आहे, मंगळावरती. आणि याची विशेषता अशी आहे की हा जो आहे हा 9000 मीटरपेक्षाही उंच आहे. म्हणजे आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षाही 200 मीटरने अधिकच आहे. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय की हा सर्वात उंच असणारा, म्हणजे याची हाईट किती आहे तर हाईट आहे 9000 मीटर म्हणजे 9 किलोमीटर. आणि याची रुंदी जी आहे, विड्थ जी आहे ती आहे 450 किलोमीटर. हा सर्वात मोठा ज्वालामुखी जो आहे तो नॉक्टिस ज्वालामुखी या नावाने ओळखला जातो. आणि हा मंगळावरती आढळलेला आहे. कुठं आढळलेला आहे, मंगळावरती आढळलेला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे केवळ आणि केवळ अ, पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वांचो वुडन क्राफ्ट याला नुकताच भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झाला आहे. तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की वांचो वुडन क्राफ्ट जो आहे तो अरुणाचल प्रदेशशी संबंधित आहे. तर आता अरुणाचल प्रदेशमध्ये 3 घटकांना GI टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे. नंबर 1 की इथली अद्रक म्हणजे आले. नंबर 1 अद्रक. नंबर 2 अरुणाचल प्रदेशची गालिचे यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. आणि नंबर 3 इथले वांचो वुडन क्राफ्ट या तिघांना GI प्राप्त झालेला आहे. GI टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे. तर इथले गालिचे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट आहेत. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी वांचो वुडन क्राफ्ट जो आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की स्त्री पुरुषांचे लाकडी चेहरे तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर लाकडी पक्षीसुद्धा तयार केलेले आहेत. लाकडी खेळ सगळ्या गोष्टी म्हणजे पक्षी असतील, प्राणी असतील, त्यानंतर मानवाच्या प्रतिकृती असतील, या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्टरित्या अशा बनवलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना GI टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे. या तिघांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे हे तीनही कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. IMT त्रिपक्षीय व्यायाम करार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
भारत, मलेशिया, तुर्की, भारत, मोझांबिक, टांझानिया, इराण, म्यानमार, थायलंड, आयर्लंड, माल्टा, तुर्कमेनिस्तान. तर याचं उत्तर आहे भारत, मोझांबिक, टांझानिया. म्हणजे ब जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे आणि ब जे आहे ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 नुसार मानवी व्यापार व वेठबिगार व त्या स्वरूपाच्या सक्तीच्या श्रमाच्या व इतर पद्धती यावर बंदी घातली गेली आहे. अगदी बरोबर आहे. हे कलम 23 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मानवी व्यापारामध्ये पुरुष, महिला व बालके यांचा वस्तूप्रमाणे क्रेय, विक्रीय, वेश्या व्यवसाय व देवदासी यांचा समावेश होतो. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये मानवी व्यापारामध्ये हे सगळ्या गोष्टी समावेश होतो. हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे, अ आणि ब हे दोन्हीही योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंद्रसहानी खटल्यामुळे मूळ संरचनेमधील कोणता घटक सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्याप्रमाणे सामील करण्यात आला आहे. लक्षात घ्या, इंद्रसहानी खटला हा जो आहे तो 2000 मध्ये आला होता आणि याने काय सांगितलं आहे की याने सांगितलेलं जे आहे की आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती 50% पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे त्याची लिमिटेशन जे आहे ते 50% इतकी केली गेलेली आहे आणि याचाच उजाळा म्हणून त्यांनी हे इंद्रसहानी खटला जो आहे तो इथं मांडला गेलेला होता आणि यानुसारच आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की आरक्षणाचं जे 50% जे फ्रेम तयार केली गेलेली आहे त्याच्या पलीकडे ते जाता कामा नये, त्याच्या पुढे काही ते जाता कामा नये. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय दिले, समानतेचे तत्त्व दिले गेलेले आहे. इंद्रसहानी खटल्यामुळे काय दिलेलं आहे, समानतेचे तत्त्व. स्वातंत्र्य न्यायव्यवस्था एका लोकशाही संघराज्य प्रणाली, याच्यामध्ये फक्त आणि फक्त समानतेचे तत्त्व आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्थिक आणीबाणी लागू केल्याने खालीलपैकी कोणते परिणाम दिसून येतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आर्थिकदृष्ट्या केंद्र राज्यांना आदेश देतो, अगदी बरोबर आहे. त्यानंतर राज्यात सेवा देत असलेल्या व्यक्तीच्या वेतनात किंवा भत्त्यात कपात केली जाते, अगदी बरोबर आहे. आणि राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या सर्व अर्थविधेयके किंवा इतर विधेयके राज्यपालाच्याच विचारार्थ राखून ठेवली जातात. म्हणजे फक्त राज्यपालाच्याच विचारार्थ राखून ठेवली जातात अशातला भाग नाही आहे. तर त्या संदर्भामध्ये राष्ट्रपतीसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे अ आणि ब हे दोन विधानं अगदी बरोबर आहेत, क मात्र चुकीचं आहे. त्यामुळं आपलं उत्तर अ आणि ब यायला पाहिजे. अ आणि ब पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. लोकसभा सभापतीची निवडणुकीचा दिनांक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला आहे. इथंच विषय संपला. कोणाला आहे, राष्ट्रपतीला आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्याही न्यायालयाचा अवमान हा दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाचा असू शकतो, अगदी बरोबर आहे. त्यानंतर फक्त राज्य सरकारे यांचे कार्यकारी आदेश आणि त्यांनी केलेले कायदे यांच्या घटनात्मक वैधतेचे परीक्षण करणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार होय. फक्त राज्य सरकारे याच्यामध्ये समावेश होत नाही आहे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे, दुसरं विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुच्छेद 25 अंतर्गत असलेल्या धर्मस्वातंत्र्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य, धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य, अगदी बरोबर आहे. धर्माचे आचरण आपण आपल्या परीनं करू शकतो, धर्माचा प्रचारसुद्धा आपण आपल्या परीनं करू शकतो. धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, पण धार्मिक व्यवहार मात्र पाहता येत नाही. जे ट्रस्ट असतात त्या ट्रस्टवरती संपूर्ण लक्ष जे आहे ते सरकारचं असतं, त्यामुळं कर येणार नाही. आणि धर्म संवर्धनार्थ कर देण्याचे स्वातंत्र्य, करसुद्धा या ठिकाणी म्हणजे टॅक्ससुद्धा दिला जात नाही. त्यामुळं ड या ठिकाणी येणार नाही, कसुद्धा येणार नाही. अ आणि ब हे दोन या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. निवडणूक आयोगाची कामे खालीलपैकी कशाप्रकारे विभाजित केली जाऊ शकतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर नंबर 1 आहे अर्धन्यायिक स्वरूपाचे आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर कार्यकारी नाही, सरकार त्याच्यामध्ये येतं. सल्लागार जो आहे ते पण येतं याच्यामध्ये आणि प्रशासकीय हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. त्यामुळं ब जर सोडलं तर अ, क आणि ड हे आपलं या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे असं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील अनुच्छेद 47 मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट होतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे मार्गदर्शक तत्त्वाचं एक महत्त्वाचं बाब आहे. त्यानंतर चांगले जीवन आणि सामाजिक व सांस्कृतिक संधी यांची शाश्वती देणे,
हे मात्र याच्यामध्ये येणार नाही आहे. त्यानंतर पोषण व राहणीमान उंचावणे आणि पर्यावरण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे. तर पोषण आणि राहणीमान उंचावणे हे याच्यामध्ये येऊ शकतं, पण ब आणि ड जे आहेत ते कर्तव्याच्या संदर्भामध्ये आहेत, ते मार्गदर्शक तत्वामध्ये येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते अ आणि क यायला पाहिजे. अ आणि क, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. हे दोन अ आणि क जे आहे ते मार्गदर्शक तत्व आहेत आणि ब आणि ड जे आहे ते कर्तव्य आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य नसलेली विधाने ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. योग्य नसलेली म्हणजे बरोबर नसलेली, बरोबर नसलेली म्हणजे चुकीची. लक्षात आलं? योग्य नसलेली म्हणजे कशी? चुकीची. तर घटना दुरुस्ती विधेयक केवळ कनिष्ठ सभागृहातच मांडता येतो. अशातला काही भाग नाही की ते कनिष्ठ सभागृहातच मांडला जातो. दोन्हीही सभागृहामध्ये मांडला जाऊ शकतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं, सदर विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती असण्याची आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे. आणि हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमते संमत होणे गरजेचे आहे. बरोबर. आणि मतभेद झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. मतभेद झाल्याच्या नंतर कुठल्याही संयुक्त बैठकीची तरतूद जी आहे ती राज्यघटनेमध्ये केली गेलेली नाही. त्यामुळं अ आणि ड जे आहे ते योग्य नाही आहेत. बाकीचे ब आणि क मात्र हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळं आपलं उत्तर करायला पाहिजे अ आणि ड. अ आणि ड, पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संघराज्य प्रणाली कॅनडाच्या संघराज्याशी खालीलपैकी कोणत्या घटकाबाबत साधर्म्य दर्शविते, म्हणजे सारखेपणा दर्शविते किंवा सिमिलरिटी आहे. एकात्मीकरणाद्वारे स्थापनेची पद्धत हे काही नाही. संघ या संज्ञेचा वापर हे मात्र अगदी बरोबर आहे. आणि केंद्रीकरणाकडे वाटचाल किंवा कल हे मात्र बरोबर आहे. तर हे दोघांमध्ये सिमिलरिटी पाहायला मिळते ब आणि क मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर करायला पाहिजे ब आणि क, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. वसंतराव नाईक समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भगवंतराव गाढे हे होते, राजाराम बापू पाटील हे नव्हते, बाळासाहेब देसाई होते, शंकरराव मोहिते पाटील नव्हते, M.R. यार्दे होते, D.D. साठे होते आणि S.P. मोहिते होते. तर लक्षात घ्या, राजाराम बापू पाटील आणि शंकरराव मोहिते पाटील हे दोघंजण या ठिकाणी नव्हते. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ब आणि ड. ब आणि ड कुठं पाहायला मिळतं बघा, ब आणि ड या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये ब आणि ड पाहायला मिळतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जिल्हा परिषद सभेचे कामकाज चालू राहण्यासाठी तिच्या एकूण सदस्य संख्येच्या किती सभागृहात उपस्थिती असणे आवश्यक आहे? 1/3 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 1/3 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पंचायत समितीचे सभापती आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे सादर करतो. उपसभापतीकडे सादर करत नाही, तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे सादर करतो. कुठं सादर करतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी पंचायत समितीची सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. बोलवण्याची गरज नाही, त्याला डायरेक्ट बर्तव्य करता येतं. त्यामुळे ब सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर अ आणि ब दोन्ही विधानं जे आहेत ते अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. नगर परिषदेच्या अध्यक्षाने ठराविक कालावधीत सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी कसूर केली तर मुख्य अधिकाऱ्याने त्यासंबंधी डॉटला तातडीने माहिती देणे आवश्यक असते. सर्वात मोठा जिल्ह्याचा बॉस मोठा अधिकारी कोण असतो? तर जिल्हा अधिकारी, म्हणजेच या ठिकाणी कलेक्टर म्हणजे जिल्हा अधिकारी. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नगरपंचायतीची स्थापना अशा भागासाठी केली जाते की जो मूळ ग्रामीण भाग आहे, पण त्याची नागरीकरणाकडे वाटचाल सुरू आहे आणि त्याची नागरी क्षेत्रात रूपांतर होण्याची प्रक्रिया चालली आहे. म्हणजे ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे त्यांची वाटचाल चालली आहे. त्याच्यासाठीच तर नगरपंचायतीची स्थापना केली जाते. बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. महाराष्ट्र शासन राज्यातील ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रात संक्रमित होत असलेले कोणते क्षेत्र संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून घोषित करते? हे सुद्धा अगदी बरोबर आहे. दोन्ही विधानं जे आहेत ना ते अगदी बरोबर आहेत, अ आणि ब. त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे? अ व ब दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वासुदेव बळवंत फडके यांच्याबाबत काय खरे आहे असं आपल्याला प्रश्न विचारले. हे महाराष्ट्राचे सशक्त क्रांतिकारक जे आहेत ते महाराष्ट्राचे पहिले सशक्त क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी रेल्वेमध्ये लिपिक पदावरती
नोकरी केली आहे, अगदी बरोबर आहे. लष्करात लेखा विभागात सुद्धा नोकरी केली आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद जानरे व गणेश वासुदेव जोशी यांच्या विचाराचा त्यांच्यावरती पगडा होता, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. स्वदेशी वस्तूंचे ते पुरस्कर्ते होते, हे सुद्धा बरोबर आहे. अ ब क ड हे सर्व विधान जे आहे ते वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी अगदी बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना याबाबत बिनचूक असलेले, बिनचूक म्हणजे काय, जे चुकीचे नाही असे, जे चुकीचे नाही असे म्हणजे कसे, तर बरोबर असं लिहून ठेवून द्यायचं या ठिकाणी. कसे, तर बरोबर असणारे पर्याय कोणते आहे. या समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 साली केशवराव जेधे यांच्या आदेशाधिकारी झाली होती, अगदी बरोबर आहे. या समितीची पहिली सभा पुण्यातील लाल महल येथे पार पडली होती. लाल महल या ठिकाणी पार पडली नव्हती, तर ते टिळक स्मारकात पार पडली होती. कुठं पाडली होती, टिळक स्मारकामध्ये पार पडली होती. त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीचे महासचिव श्रीपाद अमृत डांगे होते, या ठिकाणी केशवराव जेधे होते, त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. पहिलं विधान फक्त बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. मवळ गटाच्या खालीलपैकी प्रमुख मागण्या कोणत्या होत्या, त्यापैकी कोणत्या मागणीचा समावेश नव्हता, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर प्रांतीय विधिमंडळातील लोकप्रतिनिधी असावेत, अगदी बरोबर, ही मागणी होती. लष्करी खर्चात कपात करावी, ही सुद्धा या ठिकाणी मागणी होती. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, ही सुद्धा मागणी होती. मातृभाषेतूनच भारतीयांना शिक्षण मिळावे, ही मात्र मागणी नव्हती. तर ड सोडलं तर बाकीच्या सगळ्या होत्या. त्यामुळं पर्याय आपल्याला नव्हता विचारलं ना, नव्हता कोणता, तर ड नव्हता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हनुमंतराव कुलकर्णी यांनी 1893 साली पुणे येथे शिवाजी क्लबची स्थापना केली होती. तर पुणे या ठिकाणी स्थापना केली नव्हती, तर कोल्हापूर या ठिकाणी केली होती. कुठं केली होती, कोल्हापूर या ठिकाणी केली होती. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. लोकमान्य टिळक व केसरी वृत्तपत्र यांचा शिवाजी क्लबला पाठिंबा होता, हे मात्र बरोबर आहे. त्यामुळं केवळ ब विधान जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल झालेल्या क्रांतिकारकांपैकी रघुनाथ या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते. शिवराम त्यांचं नाव होतं, शिवराम हे त्यांचं मूळ नाव होतं. असे कोण होते, तर राजगुरू होते, लक्षात घ्या, शिवराम राजगुरू. तर रघुनाथ या नावाने राजगुरूला ओळखलं जात होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव येथे 5 मे 1930 रोजी मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीपैकी कोणी केले. नानासाहेब देवधेकर, एम जोशी, कमलादेवी चट्टोपाध्याय, हरिहरराव देशपांडे. तर नानासाहेब देवधेकर हे त्याच्यामध्ये होते आणि कमलादेवीसुद्धा होत्या. त्यामुळे 1930मध्ये जे मिठाचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये नानासाहेब होते आणि कमलादेवी होत्या. अ आणि क हे दोघेजण त्यामध्ये होते. अ आणि क आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, असा विचारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळेस रिपीट झालेला आहे. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने झालेला आहे. आता फक्त स्वातंत्र्य मतदारसंघ मुस्लिमांना याच कायद्याने मिळाले एवढंच फक्त त्याच्यामध्ये नव्हतं, तर या कायद्यानुसार म्हणजे मोर्ले मिंटो कायद्यानुसार सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अधिकारसुद्धा प्राप्त झाला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र गुजरात आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने श्री यशवंतरावजी चव्हाण तर गुजरातच्या बाजूने ... यांनी 1960मध्ये केंद्राकडे बाजू मांडली होती. अशोक मेहता, हंसराज आहिर, जीवराज मेहता, अरुणजी शर्मा. तर इकडे यशवंतरावजी चव्हाण होते आणि गुजरातच्या बाजूने मात्र जीवराज मेहता होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंदुप्रकाश या साप्ताहिकाबाबत योग्य विधान ओळखा, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेल्या इंदुप्रकाश साप्ताहिकातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लेखनास सुरुवात केली होती. हे विधान अगदी बरोबर आहे. इंदुप्रकाश हे साप्ताहिक द्विभाषिक साप्ताहिक म्हणून ओळखले जाते. हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र समाजसुधारकांनी काही मते व्यक्त केली आहेत, त्या संबंधित खालीलपैकी कोणती मते कुणाची आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. स्वराज्य तर हवेच तथापि
त्या अगोदर सुराज्य निर्माण होणे, लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजात जागृती येणे अतिशय आवश्यक आहे. तर हे विधान कुणाचं आहे सांगा बरं, ज्याने बहुजन समाजासाठी आरक्षण आणलं होतं महाराष्ट्रामध्ये. पहिलं आरक्षण जे आहे ते बहुजनासाठी कोणी आणलं होतं, तर राजश्री शाहू महाराजांनी आणलं होतं. त्याच्यानंतर दुसरं, शिक्षण साध्य नाही तर शिक्षणातून नवसंस्कृती व नवीन समाज निर्माण झाला पाहिजे. हे कुणाचं होतं, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं हे स्टेटमेंट होतं. आणि गुलामाला त्याच्या गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल, हे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि नुसते पाठांतर ज्ञान उपयुक्त नसते, त्या ज्ञानातून अर्थप्राप्ती होते, तेच खरे ज्ञान असते. तर हे मात्र कुणाचं होतं, तर विष्णूशास्त्री पंडित यांचं मत होतं. त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पैनगंगा खाली विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पैनगंगा नदी ही पूर्व महाराष्ट्रातील एकमेव लांबीने सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. तर लक्षात घ्या, पैनगंगा नदी जी आहे ती विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. वैनगंगेपेक्षाही लांब आहे आणि वर्धा नदीपेक्षाही लांब आहे. आणि वर्धा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित मिलनातून वर्धा नदी तयार होते. आणि ही वर्धा नदी जी आहे ती वैनगंगेला जाऊन मिळते. आणि परत वैनगंगा जी आहे आणि वर्धा नदी जी आहे ते याच्या एकत्रित मिलनातून म्हणजे संगमातून ही प्राणहिता नदी तयार होते. आणि प्राणहिता नदी जी आहे ती शेवटी कुठे जाऊन मिळते, तर गोदावरीला जाऊन मिळते. त्याच्यामुळे पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. आणि पैनगंगा नदीचा उगम हा अजिंठा डोंगर रांगात बुलढाणा व वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर झालेला आहे. अगदी बरोबर आहे. पैनगंगा नदीचा उगम जो आहे तो अजिंठा डोंगर रांगेमध्ये झाला. आणि हे ठिकाण जे आहे ते बुलढाणा आणि वाशिम या दोघांच्या बाँड्रीवरती आहे. आणि नंतर ती मेहकर या शहरातून समोर वाहत जाते. म्हणजे मेहकर जे आहे ते शहर जे आहे ते पैनगंगा नदीच्या काठावरती आहे. त्याच्यामुळं दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे असायला पाहिजेत, योग्य असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं आहे. बेसाल या अग्निजन्य खडकाच्या विदर्णापासून रेगूर मृदेची निर्मिती झाली आहे. अगदी बरोबर आहे. बेसाल खडक जेव्हा 10 वर्षापासून निर्माण झाला होता त्यावेळेस तो थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आणि अनेक वर्षापर्यंत ऊन पाऊस याचा मारा होत गेला. आणि त्याची झीज झाल्याच्या नंतर काळीकुट्ट रेगूर मृदा निर्माण झाली. तर पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. रेगूर मृदेत चुनखडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. हे पण अगदी विधान आहे. जेव्हा आपण रेगूर मृदेमधली चिखल हातामध्ये घेतो त्यावेळेस आपल्याला हाताला रुतल्यासारखं वाटतं. ते रुतलेला खडा म्हणजे कशाचा आहे, चुनखडीचा आहे. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. काळ्या मृदेत येणारा काळा रंग हा त्यात असणाऱ्या टिटेनिफेरस मॅग्नेटाइटमुळे येतो. लक्षातच ठेवायचं, हा प्रश्न खूप वेळ आलेला आहे. टिटेनिफेरस मॅग्नेटाइटमुळे काळ्या मृदेला काळा रंग येतो. आणि लाल मृदेला लाल रंग कशामुळे येतो, तर आयर्न ऑक्साईडमुळे येतो. लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते एक आहे. आणि काळ्या मृदेत क्षारांचे प्रमाण अत्यल्प असते असं म्हटलेलं आहे. अत्यल्प असणं हे काही बरोबर नाही आहे. तर या ठिकाणी क्षाराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळं ड जर सोडलं तर अ, ब आणि क ही तिन्ही विधानं अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर यायला पाहिजे अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आवर्त पर्जन्य काळात हवा ही नेहमी कमी दाबाकडून जास्त दाबाच्या प्रदेशाकडे असते. आवर्त काळामध्ये हवा जी आहे ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. हे लक्षात घ्यायचं. काय पाहिजे तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. उष्णकटिबंधीय आवर्ताच्या मध्यभागी कमी वायुभार व सभोवताली अधिक वायुभार अशी स्थिती होते. अगदी बरोबर आहे. आणि समशीतोष्ण कटिबंधातून आवर्त 2 भिन्न गुणधर्म असणाऱ्या वायू राशीच्या मिलनामुळे निर्माण होतात. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर करायला पाहिजे ब आणि क. ब आणि क. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रसिद्ध चांदकेवाडी तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर जालना जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीची स्थापना 1875 साली करण्यात आली असं म्हटलेलं आहे. हे तर चुकीचंच आहे. तर या ठिकाणी 1875चा विषय इथं येऊ शकत नाही. 1980 दरम्यान म्हणजे 79 दरम्यान या ठिकाणी म्हणजे समजून घ्या की 70 ते 80 दरम्यान या ठिकाणी हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते स्थापन करण्यात आलं. पण त्याच्या आधी जे आहे त्याच्या आधी मात्र त्याचं नाव काय होतं, कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असं नाव होतं. त्यामुळे पहिलं विधान तर चुकीचंच आहे. दुसरं, राज्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख या ठिकाणी होतो. अगदी चुकीचं आहे. तर ताडोबा
ताडोबा हे सर्वात मोठं चंद्रपूर जिल्ह्यामधलं हे राष्ट्रीय उद्यान आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर हे सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे जे 1955 स्थापन करण्यात आलं होतं. ही सुद्धा चुकीचं आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे नाव पडले, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर लक्षात घ्या, पहिलं अ आणि ब हे दोन चुकीचे आहेत, त्यामुळे केवळ आणि केवळ क बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यावर आधारित इंटिग्रेटेड मध्यम क्षमतेचे पोलाद प्रकल्प भंडारा जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात लाकूड कटाई कारखाने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. फ्लायवूडचे कारखाने तुम्हाला सर्वांना माहीत असेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होते. या ठिकाणी बांबू आढळतो, बांबूची मोठ्या प्रमाणात कटाई होते आणि बांबूची सतत वाढ होत असल्या कारणाने त्याची कटाई होत राहते, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये प्लायवूड जे आहे ते बनवलं जातं. तर लाकूडामध्ये ते संपूर्ण समावेश जो आहे ते त्याच्यामध्ये होतो. अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ना ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील गणेशस्थान व जिल्हे यांच्या जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया. राजूर जे आहे ते जालन्यामध्ये आहे. ओके, राजूर कुठे आहे? जालन्यामध्ये आहे. हरिहरेश्वर कुठे आहे? तर रायगडमध्ये आहे. ठीक आहे, याच्यातले दोन जरी तुम्हाला माहीत असले तर बाकीचं होतं. त्याच्यानंतर बघा, अचं काय आला पाहिजे? 3. बचं लिंबा गणेश जे आहे ते बीड, मग राहिलंच कोण? आदासा नागपूर. तर अचं जे आहे ते 3 यायला पाहिजे, बचं जे आहे ते 1 यायला पाहिजे. अचं 3, बचं 1, कचं जे आहे ते 4 यायला पाहिजे आणि राहिलंच कोण? तर डचं जे आहे ते 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. कृष्ण पंचगंगा संगमावर वसलेले दत्ताचे जागृत देवस्थान नरसोबाची वाडी हे देवस्थान शिरोळ तालुक्यामध्ये आहे. अगदी बरोबर आहे. हे नरसोबाची वाडी म्हणजे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. माहूरला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर श्री रंगनाथ स्वामी यांची समाधीस्थळ असलेले ठिकाण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहे. तर हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात नाही आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. केवळ अविधान जे आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख विद्यापीठे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या. तर संत तुकडोजी महाराज सर्वांना माहिती आहे. संत तुकडोजी महाराज कुठं? नागपूरला आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कुठं आहे? कोल्हापूरला आहे. बहिणाबाई चौधरी अहिराणी जळगावला आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरला आहेत. बघा, अचं काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. शिवाजी विद्यापीठचं काय यायला पाहिजे? 1. बहिणाबाई चौधरी 4 आणि अहिल्यादेवी होळकर 3 झालं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. इथे कृषी विद्यापीठे पण विचारली जातात, बाकीचे विद्यापीठेसुद्धा विचारली जातात, त्याची स्थापना वर्षसुद्धा विचारली जातात. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील सिंधू नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचे उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्या नदीचा पॅटर्न ओळखायचा आहे की ती कशा स्वरूपाचा त्या ठिकाणी त्याचा पॅटर्न किंवा प्रणाली धारण करते. काही नद्या जे आहे ते आयताकार असतात, काही नद्या जे आहे ते जाळीदार असतात, काही नद्या जे आहेत ते वृक्षाकार असतात. अशा प्रकारचा जो पॅटर्न असतो तो नद्यांचा आहे. आणि याच्यावरती अलीकडे 2-3 एक्झाममध्ये सतत प्रश्न विचारले गेलेले आहेत. वृक्षाकार जलप्रणाली हे सिंधू नदीचं या ठिकाणी उदाहरण होऊ शकतं, कारण सिंधू नदीला बाकीच्या नद्या येऊन मिळतात, जसं की चिनाब, झेलम, रावी, सतलज, व्यास ह्या नद्यासुद्धा तिला येऊन मिळतात आणि ते वृक्षाचा जो आकार आहे त्या आकारासारखा आकार निर्माण करत असतात. हे या ठिकाणी याचं उदाहरण होऊ शकतं. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. दुसरं बघा, केंद्रत्यागी म्हणजे काय? उंच त्या ठिकाणी डोम असू शकतो किंवा उंचवटा असू शकतो आणि त्या ठिकाणी असंख्य नद्या जे आहे, काही नद्या इकडे जातात, काही नद्या इकडे जातात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या नद्यांना जाऊ शकतात. तर हे तर काही नाही आहे सिंधू नदीचं या ठिकाणी, त्यामुळं हे उदाहरण हे प्रणाली जी आहे ती चुकीची आहे. समांतर जलप्रणाली, समांतर म्हटल्यानंतर आपल्या कोकणात नद्या ज्या आहेत त्या सगळ्या
पश्चिम घाटामध्ये उगम पावतात किंवा सह्याद्रीमध्ये उगम पावतात आणि सगळ्या कुठे जातात तर अरबी समुद्रात जाऊन मिळतात. हे सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकत नाही, सारख्या नद्या नाहीत. काटेरी ज्याप्रमाणे हे होऊ शकते काट्यासारखा. सत्यशेवटी म्हणजे ज्या पद्धतीने वृक्षाकार आहे त्याच पद्धतीने तो काट्याचं स्वरूप तुला धारण थोडक्यात घेऊ शकते, त्यामुळे हे होऊ शकते. ओके, तर बघूया आता आपण ऑप्शन आहेत का तसा. फक्त वाला ऑप्शन असेल तर आपण कडे जाऊया. वाला ऑप्शन तो कुठे नाहीच आहे, त्यामुळं आणि ड येऊ शकतं का. आणि ड आहे का ऑप्शन तर या ठिकाणी दिसते, तर बाकीचे हे दोन तर येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिली पंचवार्षिक योजना ही हेरॉल्ड डोमर प्रतिमानावरती तयार करण्यात आली. अगदी बरोबर आहे. त्याचं जे प्रतिमान होतं ते हेरॉल्ड डोमर हेच होतं. आणि दुसऱ्यामध्ये बघा, पहिली पंचवार्षिक योजनेचे उपनाव कृषी पंचवार्षिक योजना असे होते. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे जे उपनाव जे होतं ते पुनरुत्थान योजना असं होतं. त्यामुळं जे विधान आहे ते चुकीचं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत वास्तविक खर्च जो आहे ते 1540 कोटी इतका केंद्र सरकारने केला असं म्हटलेलं आहे. तर 1960 केलेलं आहे. त्यामुळं पहिलं तिसरंसुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. पहिलंच फक्त विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यामुळं फक्त पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कामगार इतरांच्या कृषी आणि किंवा गैरकृषी उपक्रमांमध्ये काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार दैनिक किंवा ठराविक कालावधीनुसार मजुरी मिळवतात, त्यास कोणते कामगार म्हणून ओळखले जातात. त्याला किरकोळ मजुरी कामगार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? किरकोळ मजुरी कामगार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे असं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारले. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर 943, त्यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर 949 तर शहरी लिंग गुणोत्तर 929 इतके होते. अगदी बरोबर आहे. तिन्ही आकडेवारी अगदी बरोबर आहेत. त्यानंतर मध्ये 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील भारताचे लिंग गुणोत्तर 919 अगदी बरोबर. यामध्ये ग्रामीण लिंग गुणोत्तर 923 अगदी बरोबर आणि शहरी लिंग गुणोत्तर 905 इतके होते. अगदी बरोबर. म्हणजेच विधान आणि विधान हे दोन्ही विधानं जे आहेत ते लोकसंख्या संदर्भामध्ये विचारले गेली होती. हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यमान केंद्र सरकारने निर्गुंतवणूक धोरणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये अल्पमतातील भागीदारी, कारण NDA सरकारने हे आणलं होतं. अल्पमतातील भागीदारी हे बरोबर आहे. त्यानं जागतिकीकरण प्रक्रियावरती भर अजिबात दिलेला नाही आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक विक्री प्रक्रिया हे पण आहे आणि किरकोळ विक्री प्रक्रिया हे मात्र नाही आहे. तर आणि ड हे दोन सोडले तर आणि क हे या म्हणजे विद्यमान केंद्र सरकारने निर्गुंतवणूक धोरणासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे तर अल्पमतातील भागीदारी विक्री आणि स्ट्रॅटेजिक विक्री प्रक्रिया आणि क. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ... या देशातील बेसल या ठिकाणी असलेल्या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेचे बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन या समितीने बँकिंग क्षेत्रातील बेसल निकष प्रसिद्ध केले आहेत. कोणी केलेले? स्वित्झर्लंड. स्विस बँक सर्वांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 3 इंटरनॅशनल सर्वात मोठी बँक आहे ती. त्यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर 1986 एन वाघोळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यगट स्थापन केला आहे. अगदी बरोबर आहे. आणि 1991 एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती. या ठिकाणी 11 सदस्य नव्हते तर केवळ 9 सदस्य होते, लक्षात घ्या. त्यामुळं जे विधान आहे ते चुकीचं आहे. केवळ विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे नवरोखे बाजारास नव्या प्रतिभूतींचा बाजार किंवा प्राथमिक भांडवल बाजार असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. विधान रोखे बाजारास जुन्या प्रतिभूतींचा बाजार किंवा दुय्यम भांडवल असेही म्हटले जातात. हे सुद्धा बरोबर आहे. नवे रोखे बाजार आणि विद्यमान रोखे बाजार हे गिल्ड व येज बाजाराचे 2 प्रकार आहेत. हे मात्र चुकीचे आहेत. हे याचे उदाहरणं नाही आहेत. त्यामुळे आणि ब हे दोनच याचे पर्याय जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पददर्जा ठरवण्यासाठी वापरलेले चिन्ह आणि त्यांचा अर्थाबाबत योग्य जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला एकीकडे चिन्ह दिलेली आहेत आणि एकीकडे त्याचा पददर्जा दिलेला आहे. तर बघूया. लक्षात घ्या की
ट्रिपल ए जे आहे, ट्रिपल ए सर्वाधिक सुरक्षितता दर्शविते. त्यानंतर ट्रिपल बी जी आहे ती सुरक्षितताच फक्त दर्शविते. त्यानंतर सी जे आहे ते जोखीम धोका दर्शविते आणि डी जी आहे ती कसूरदार दर्शविते. रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर लक्षात घ्या, अ, ब, क आणि ड यांना अचं जे आहे ते 3 यायला पाहिजे, बचं जे आहे ते 1 यायला पाहिजे. बाकी ऑप्शन त्या ठिकाणी मॅच होत आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोखता मापन पद्धती याबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. रोखता मापन पद्धतीत L1 मध्ये नवीन M3 प्लस पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी यांचा समावेश होतो. अगदी बरोबर आहे. रोखता मापन पद्धतीत L2 मध्ये L1 प्लस FIS कडील मुदत ठेवी प्लस FIS कडील CDS यांचा समावेश होतो. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि रोखता मापन पद्धतीत L3 मध्ये L2 प्लस M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी प्लस बँकेची मागणी देय व मुदत कार्य यांचा समावेश होतो. यासाठी अशा प्रकारची कुठलीही मर्यादा जी आहे ती दिली गेलेली नाही आहे तिसऱ्यामध्ये. त्यामुळे केवळ आणि केवळ अ आणि ब जे आहेत हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 2 देश 2 वस्तू आणि श्रम हा एकच उत्पन्नाचा घटक या गृहीतकावरती आधारलेले आहे. हा सिद्धांत कोणत्या अर्थतज्ञाने मांडलेला आहे? मित्रांनो, हा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. 2 देश 2 वस्तू आणि श्रम. तर या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि हा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, भारताची अभियांत्रिकी वस्तूची निर्यात खालीलपैकी कोणत्या देशाला केली गेलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे अमेरिकेला केलेली आहे, USA केलेली आहे. 2023 मध्ये 40 अब्ज डॉलरची एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली आहे. 2023 मध्ये सुद्धा 20 अब्ज, त्याच्या आधीसुद्धा 21 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात जी आहे ते US करत असतो. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. व्यवहार तोल हे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड असते. अगदी बरोबर आहे. व्यवहार तोलामध्ये देशातील फक्त सरकारलाच नाही आहे, तर खाजगी लोकांनासुद्धा म्हणजे बाकीच्या घटकालासुद्धा, फक्त सरकारलाच नव्हे तर पब्लिक सेक्टरलासुद्धा इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी व त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो. इतर फक्त सरकारलाच नाही तर सर्वसामान्य लोकांनासुद्धा. त्याच्यामुळे केवळ आणि केवळ अ विधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतीय रुपयांचे तिसऱ्यांदा अवमूल्यन 1991 मध्ये करण्यात आले. अगदी बरोबर आहे. भारतीय रुपयाचे तिसऱ्यांदा अवमूल्यन करताना भारताचे तत्कालीन अर्थमंत्री शंकरराव चव्हाण हे होते. शंकरराव चव्हाण नव्हते तर मनमोहन सिंग होते. कोण होते? मनमोहन सिंग. त्यामुळे या ठिकाणी दुसरे विधान जे आहे ते चुकीचं आहे. भारतीय रुपयांचे तिसऱ्यांदा अवमूल्यन एकूण 5 टप्प्यात करण्यात आले. एकूण 5 टप्प्यात नाही तर 2च टप्प्यात करण्यात आले. त्यामुळं फक्त अविधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असायला हवं. सार्वजनिक खर्च यामध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट करता येणार नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. सरकारची कर आकारणी, त्यानंतर करेत्तर उत्पन्न, त्यानंतर सरकारी खर्चाचे वर्गीकरण हे तर समाविष्ट करता येतं. त्याच्यानंतर तुटीचा अर्थ भरणा, सरकारच्या खर्चाची तत्वे. लक्षात घ्या या ठिकाणी अ, ब आणि ड ही बाब समाविष्ट करता येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, पेन्शन, प्रोव्हिडंट जमा आणि पोस्टातील बचती यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अर्थसंकल्पाच्या रचनेत केला जातो? तर भांडवली जमामध्ये केला जातो. बाकीचं काही नाही आहे. भांडवली जमामध्ये पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या विरुद्ध दिशेने असते. विरुद्ध दिशेने नसते, त्याच दिशेने असते. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा भागाकार म्हणजे संवेग होय. भागाकार म्हणजे नव्हे, गुणाकार म्हणजे संवेग होय. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिणामाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हे मात्र अगदी बरोबर आहे. फक्त क बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0.5 मीटर पर सेकंद इतक्या गतीने टोलावलेला 70 ग्राम वजनाचा क्रिकेटचा चेंडू एका खेळाडूने 0.5 सेकंदात अडवला. म्हणजेच खेळाडूला चेंडू थांबवण्यासाठी ... इतके बल प्रयुक्त करावे लागले. तर या ठिकाणी आपलं उत्तर असलं पाहिजे ऑप्शन 3, पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. जॉर्ज सायमन ओहम या ... भौतिक शास्त्रज्ञांनी विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी हा नियम प्रस्थापित केलेला आहे. तर तो कोणत्या देशाचा होता आपल्याला विचारलं. फ्रेंचचा होता का, रशियन होता का, जर्मन होता का, अमेरिकन होता. तो जर्मन होता. लक्षात घ्या. जॉर्ज ओहम जो आहे तो जर्मन शास्त्रज्ञ होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट. मूलद्रव्य आणि त्यांचे अणुवस्तुमान यांच्या जोड्या जुळवा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघूया या ठिकाणी याचं उत्तर काय येतं. तर आपल्याला वस्तुमानसुद्धा माहीत पाहिजेत, अणुवस्तुमान. तर बेरिलियमचे अणुवस्तुमान किती असते, 9 असते. बोरॉनचे किती आहे, तर बोरॉनचे 11 आहे. निऑनचं किती आहे, तर 20 आहे. आणि मॅग्नेशियमचं किती आहे, तर 24 आहे. तर अचं 4, बचं 1, अचं 4, बचं 1, 3चं म्हणजे कचं 2 आणि डचं 3. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आम्लारे म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH म्हणजेच हायड्रोऑक्साईड आयन हे एकमेव आयन तयार होतात. या विधानाबाबत तुमचं काय मत आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. पूर्णपणे असहमत आहात, अंशतः असहमत आहात, अंशतः सहमत आहात, पूर्णपणे सहमत आहात. तर पूर्णपणे सहमत आहोत. अगदी बरोबर आहे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे विधान बरोबर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2चे कार्बोदकात रूपांतर करतात. अगदी बरोबर आहे. कारण इथूनच त्यांना सूर्यापासूनच म्हणजे फोटोसिंथेसिसमधूनच त्यांना ते मिळत असतं. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थ तयार करतात. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. म्हणजे वनस्पतींसाठी किंवा हिरवे पानं ज्याला असतात त्यांच्यामध्ये हरित लवके असतात आणि फोटोसिंथेसिसशिवाय ते काही पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं एखाद्या वेळेस जर पाऊस पडला नसेल तर संपूर्ण पिकं जी आहे त्याची कोमेजून जातात. परंतु सूर्यप्रकाश जर त्याला मिळाला नसेल तर मात्र तेव्हासुद्धा ते कोमेजून जात असतात. तर पाणी मिळालं नसेल तरी पण कोमेजून जातात आणि सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी पण कोमेजून जातात. म्हणजे या वनस्पतींना, या पिकांना दोन्ही घटकाची आवश्यकता असते, पाणी प्लस सूर्यप्रकाश. पण कधी कधी असं होतं की पाऊस सतत जर पडत राहिला आणि त्याला सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तरीसुद्धा ते कोमेजून जातात. आणि ज्या दिवशी सूर्यप्रकाश पडतो त्या दिवशी ते टवटवीत दिसू लागतात. त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. अ व ब दोन्ही विधानं कशी आहेत, योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. एकबीजपत्री वनस्पतीचे पान ... असते. समांतर शिराविन्यास, जाळीदार शिराविन्यास, सुटसुटीत शिराविन्यास आणि गुळगुळीत शिराविन्यास. तर काय असते, समांतर शिराविन्यास. सगळ्या जे मधले जे शिरा आहेत त्या समांतर दिसू लागतात. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य विधान विचारलेलं आहे. शिजवलेले अन्न खराब करणारे विषाणू म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम होय. तर लक्षात घ्या, हे विषाणू नाही आहेत तर हे जीवाणू आहेत. कोण आहेत, हे जीवाणू आहेत. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. क्लॉस्ट्रिडियम विषाणू हे दंडाच्या आकाराचे असून अनुकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे विषाणू तयार करतात. इथे सुद्धा विषाणू नाही आहेत, हे जीवाणू आहेत. लक्षात घ्या, हे सुद्धा कोण आहेत, जीवाणूच आहेत. इथे पण जीवाणू असायला पाहिजे होतं.
त्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. दोन्ही विधानं कशी आहेत तर अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बॅटरी व वाहनांचे हेडलाईट प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर झोत मिळतो. अगदी बरोबर आहे. फ्लड लाईट्स प्रकाशाचा स्रोत आंतरवक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत, अ आणि ब. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. लॅटिन भाषेमध्ये कार्बनला कार्बो म्हणजेच कोळसा असे संबोधले गेलेले आहे. तर लक्षात घ्या, कार्बोनिफेरस असेल, कार्बो असेल, या सगळ्यांचा अर्थ काळा म्हणजेच काय कार्बन असा होतो. तर लॅटिन भाषेतले ते शब्द आहेत. तर पहिले विधान अगदी बरोबर आहे. निसर्गामध्ये कार्बन या अधातूची रूपे फक्त कार्बन, हिरा आणि ग्राफाईट या मुक्त अवस्थेतच आढळतात. नुसत्या मुक्त अवस्थेतच आढळत नाही तर संयुगाबरोबर सुद्धा आढळतात, लक्षात घ्या. त्यामुळे इथे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे, अ विधान मात्र बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिथेन वायूच्या भौतिक गुणधर्माबाबत कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, मिथेनचा द्रवणांक आपल्याला विचारला आहे. 182.5 डिग्री सेल्सिअस इतका आहे. अगदी बरोबर आहे. दुसरं, मिथेनचा उत्कलनांक हा 242.8 डिग्री सेल्सिअस असं म्हटलेलं आहे. तर इथे 161.5 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे होता. आणि द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, जास्त नसते तर ती कमी असते. त्यामुळे फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे आणि ब आणि क हे दोन्ही मात्र चुकीचे आहेत. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा, ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे तर कॅल्शियम ऑक्सोक्लोराईड असायला पाहिजे. बाकी काय बरं, कॅल्शियम ऑक्सोक्लोराईड. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणत्याही वनस्पतीचा प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. बरोबर आहे. वनस्पती ज्या हालचाली दाखवतात त्यास प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देत नाही. प्रतिसाद देते, प्रतिसाद देत नाही, प्रतिसाद देते. त्यामुळं क जे आहे ते चुकीचं आहे. अ आणि ब हे दोन मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर खाली काही सजीवातील गुणसूत्रांची संख्या दिली आहे, त्यावरून त्याच्या योग्य जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एक राहिला का, हां. मानवी मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणत असून त्यांच्या एकूण किती जोड्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्यांच्या एकूण 12 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? एकूण 12 जोड्या आहेत. आणि खाली काही सजीवातील गुणसूत्रांची संख्या दिली आहे, त्यावरून योग्य जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, खेकड्यामध्ये 200 गुणसूत्रांची संख्या असते. किती असते? 200. एवढं जरी माहीत झालं तर आपल्याला उत्तर येऊ शकतात. बेडकामध्ये किती आहे? तर बेडकामध्ये 26 आहेत. बेडकामध्ये 26 आहेत. त्यानंतर गोलकुर्मीमध्ये किती आहेत? तर 4 असतात. आणि बटाट्यामध्ये किती असतात? तर 48 असतात. म्हणजेच या ठिकाणी अ असायला पाहिजे. ओके. तर अचं काय आला पाहिजे? 4. बचं काय आला पाहिजे? 1. बरोबर, आपल्याला उत्तर सापडलं. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 100 प्रश्नापैकी जे GSचे प्रश्न होते त्याचे जे स्पष्टीकरणात्मक उत्तरे जे आहेत ते या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, परत भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.